मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं काँग्रेससोबत चर्चा थांबवली आहे। उद्या काँग्रेस आणि वंचितच्या आघाडीची घोषणा होण्याची शक्यता आहे। जागावाटपासंदर्भात एकमत होत नसल्यानं पवारांच्या राष्ट्रवादीनं काँग्रेससोबत चर्चा थांबवली। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे फहाद अहमद यांनी तशी माहिती दिलेली आहे। याबद्दलचे अपडेट आपल्याला देतोय निलेश बुधावले आपल्या सोबत आहे। निलेश, राष्ट्रवादीनं काँग्रेस सोबतची चर्चा थांबवल्याचं कळतंय, म्हणजे राष्ट्रवादी समोर आता दुसरे पर्याय राष्ट्रवादी खुले करू शकते का? काय नेमकं घडणार आहे? शरदचंद्र पवार पक्षानं काँग्रेस सोबतची चर्चा थांबवली आहे, कारण काँग्रेसला ज्या जागा पक्षानं मागितल्या होत्या, साधारणपणे 29 जागांची मागणी केली होती। त्या जागांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या चर्चेपायी ही चर्चा पुढे जात नव्हती। आता मात्र वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसचं सूत जुळत आहे आणि कदाचित उद्याच एकत्रित येण्यासंदर्भातली घोषणा होण्याची दाट शक्यता देखील वर्तवण्यात येते आणि त्यामुळेच काँग्रेसनं आता ज्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जागा सोडायच्या होत्या त्या संदर्भामध्ये नकारात्मकता दर्शवलेली आहे। नुकतीच काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक मुंबईत पार पडली आणि त्या बैठकीतच स्पष्टपणे आपण एकत्रित जात नसल्या संदर्भामध्ये सांगण्यात आलेलं आहे काँग्रेसकडून आणि त्यामुळेच आता कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आधी आपण ज्यांच्याकडे प्रयत्न करत होतो त्याच उद्धव ठाकरेंच्या सेनेकडे पुन्हा एकदा प्रयत्न करायला सुरुवात केलेली आहे। सध्या उद्धव ठाकरेंची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे चर्चा करतायत आणि या चर्चेतून आता काय तोडगा निघतोय ते पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। साधारणपणे 12 ते 13 जागा या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासाठी मिळू शकतात अशा पद्धतीची एक प्राथमिक माहिती आता समोर येताना दिसते। दीपक। निलेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।